Welcome to all BSc second year student. Now in this lecture we will start the male reproductive system of frog. Male reproductive system of frog मध्ये बघा most important topic for the 8 and 16 marks. Male reproductive system of frog मध्ये consist करते two testes. काय प्रेझेंट आहे फिगर सुद्धा दिलेली आहे ठिकाणी बघा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे two testes. Particularly काय प्रेझेंट आहे two testes and then several vas efferentia. Two testes, then vas efferentia and two urinogenital duct. Underline the word two testes, vas efferentia and two urinogenital ducts. First point is the testes. First point जो आहे तो आहे त्या ठिकाणी दिलेला testes. टेस्टिस मध्ये डिस्क्रिप्शन बघा इथे लेबलिंग सुद्धा दिलेली आहे टेस्टिस. नंबर 1 करा लेबलिंग टेस्टिस. इज टेस्टिस इज इलॉंगेटेड. आता याच्यामध्ये शेप बघा elongated or ovoid and light yellow body attached to the anterior ventral surface of the kidney by a double fold of the peritoneum called as a mesoarchium. आता टेस्टिस कसं आहे जो शेप आहे तो आहे इलॉंगेटेड लाईट येलो बॉडी अटॅच कुठे आहे अँटिरो वेंट्रल सरफेस ऑफ द किडनी. अँटिरो वेंट्रल सरफेस जो आहे किडनीचा अँड डबल फोल्ड असतात ऑफ द पेरिटोनियम by a double fold of peritoneum called as a mesoarchium. त्याला काय म्हणतात mesoarchium. Next point, near the anterior end of each testis found several branch finger like fat bodies which provide reserve food of the developing spermatozoa and also during hibernations. जो anterior end असतो टेस्टिसचा ते काय फाउंड करते सेव्हरल ब्रांच फिंगर लाईक काय असतात त्या ठिकाणी प्रेझेंट स्पर्मॅटोझोआ. काय प्रेझेंट असते स्पर्मॅटोझोआ. पुन्हा बघा सेकंड नेक्स्ट पॉईंटमध्ये जो अँटेरियर एंड राहणार आहे अँटेरियर एंड जो आहे प्रेझेंट त्या ठिकाणी टेस्टिसचा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. अंडरलाईन द वर्ड सेव्हरल ब्रांच अँड फिंगर लाईक फॅट बॉडीज दिसते या ठिकाणी. टेस्टिसच्या अँटेरियर पार्टला काय प्रेझेंट आहे फॅट बॉडी विच प्रोव्हाइड रिझर्व फूड ऑफ द डेव्हलपिंग स्पर्मॅटोझोआ. ते काय करतात ह्या फॅट बॉडी जो स्पर्मॅटोझोआ आहे त्यांना रिझर्व फूड प्रोव्हाइड करते अँड ऑल्सो ड्युरिंग हायब्रिनेशन्स कशासाठी फॉर द हायब्रिनेशन्स. अँड हिस्टॉलॉजिकली इज टेस्टिस कंपॅरिझन्स ऑफ न्यूमरस कॉइल्ड सेमनिफरस ट्युब्यूल्स. अजून काय प्रेझेंट आहे प्रत्येक टेस्टिसला काय प्रेझेंट असते सेमनिफरस ट्युब्यूल्स. बघा शॉर्टमध्ये सांगते सर्वात पहिले म्हटलेलं आहे टेस्टिसचा शेप कशा प्रकारचा आहे त्या ठिकाणी जे काही डबल फोल्ड असते ऑफ द पेरिटोनियम त्याला म्हणतात मिझोआर्चियम. ओके देन अँटेरियर एंडला काय प्रेझेंट आहे फॅट बॉडी ज्या रिझर्व असतात आणि प्रोव्हाइड केले जाते फूड मटेरियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्पर्मॅटोझोआ फॉर द ॲट ऑल्सो ड्युरिंग द हायब्रिनेशन्समध्ये. आणि हिस्टॉलॉजिकली जर इच टेस्टिस कंपॅरिझन्स ऑफ न्यूमरस कॉइल्ड सेमनिफरस ट्युब्यूल्स प्रेझेंट असते काय सेमनिफरस ट्युब्यूल्स. And epithelial lining of these tubules produces spermatozoa by the process of the spermatogenesis. जे काही epithelial lining असतात of the tubuleच्या of this produce करतात spermatozoa by the process of the spermatogenesis. जी काही spermatogenesisची प्रोसेस असेल. मॅच्युअर स्पर्म इज अ मायक्रोस्कोपिक. आता जो मॅच्युअर स्पर्म असतो तो कसा राहतो मायक्रोस्कोपिकमध्ये इलॉंगेटेड त्याची जी 0.03 mm लॉंग. इट कन्सिस्ट ऑफ स्मॉल राउंडेड अँटेरियर ॲक्रोझोम्स. आता जो पर्टिक्युलर मॅच्युअर स्पर्म असतो तुम्हाला 12th सुद्धा झालेला आहे. मॅच्युअर स्पर्म जो असतो मायक्रोस्कोपिकमध्ये इलॉंगेटेड 0.03 mm लॉंग असतो स्मॉल राउंडेड अँटेरियर ॲक्रोझोम असते आणि लॉंग सिलेंड्रिकल हेड असतो containing the nucleus and short middle piece containing the centrioles and mitochondria and elongated of the motile tail is present. हा 12th झालेला आहे तुमचा पोर्शन. पर्टिक्युलर जो काही त्या ठिकाणी स्पर्मॅटोझोआ आहे त्या स्पर्मॅटोझोआचे पर्टिक्युलर पार्ट सांगितलेला आहे हेड देन सेंट्रलमध्ये सेंट्रिओल्स देन मायटोकॉन्ड्रिया इलॉंगेटेड मोटाईल टेल्स प्रेझेंट असते. ओके सो दिस टेस्टिस टॉपिक इज completed. And then next topic is the vas efferentiata in next lecture. Thank you.